Good morning, my dear students. Once again, welcome to Parvatibai Genba Mose College of Engineering, Wagoli, Pune. I am your subject in charge of Engineering, Economics and Financial Management subject. This is new in your syllabus for third year, 2019 pattern. Okay, so actually the book is not available for this subject, but whatever I get information from the outsource or from the internet, I will teach you from that. Okay, so let's start with our first unit, that is construction economics. Okay, so the first part of this economics is that what is economics. Okay, so economics means what? The economics comes from the two Greek words, that is eco and the nomos. So eco's meaning is the home and nomos meaning is the accounts. Okay, so the subject has developed from being about how to keep the family accounts into the wide ranging subject of today. See, इकॉनॉमिक्स म्हणजे बेसिकली काय आहे, इकॉनॉमिक्समध्ये एक अशी ब्रांच आहे इकॉनॉमिक्स की ज्याच्यामध्ये तुम्ही फायनान्शियल रिलेटेड गोष्टी शिकू शकता. त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, ॲसेट्स व्हॅल्यू कशा वाढवायच्या, ॲसेट्स म्हणजे मालमत्ता कशी वाढवायची, लायबिलिटीज कशी वाढवायची, व्हॉट इज द लायबिलिटी, व्हॉट इज द असेट्स, व्हॉट इज द लिक्विड ॲसेट्स, व्हॉट इज द लेवरेज फ्रॉम दॅट. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये शिकायला भेटेल. थोडक्यात काय की आपण जे कमवतो किंवा आपण जो फायनान्स हे करतो त्याचं थोडक्यात तुमचं इन्व्हेस्टमेंट कशी करायची, इकॉनॉमिकल ग्रोथ कशी करायची पर्सनली. सो दॅट्स वाय द इकॉनॉमिक्स इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट. ओके, so economics has grown in scope very slowly up to the 19th century, but at any accelerating rate ever since. Today it has many of the features of a language. It has a linguistic roots. Okay, grammatical rules, good and bad constructions, dialects, and a wide vocabulary which grows and changes over time. Also, there are the different ways of learning economics. Okay, this is just information related to economics. So the definition of economics means what? It is a social science which is directed at the satisfaction of the needs and wants through the allocation of the scarce resources which have alternative uses. ओके, म्हणजे इकॉनॉमिक्स म्हणजे काय, इट इज अबाउट टू स्टडी ऑफ द स्कॅरसिटी अँड द चॉईसेस. स्कॅरसिटी म्हणजे काय, तर टंचाई वगैरे, ठीक आहे, तुटवडा, टंचाई आपण बोलू शकतो. सो द इट इज इकॉनॉमिक्स इज अबाउट द स्टडी ऑफ द स्कॅरसिटी अँड द चॉईसेस. ओके, इट इज फाइंड द वेज ऑफ रिकॉन्सिलिंग द अनलिमिटेड वॉन्ट्स विथ लिमिटेड रिसोर्सेस. म्हणजे जे काही अनलिमिटेड गोष्टी आपल्याला पाहिजे असतात, अनलिमिटेड गोष्टींचा आपल्याला लाभ पाहिजे असतो, त्या गोष्टी लिमिटेड रिसोर्सेसमध्ये आपल्याला त्या करायच्या असतात. त्याचं मॅनेजमेंट म्हणजे इकॉनॉमिक्स. ठीक आहे, म्हणजे लिमिटेड रिसोर्सेसमध्ये आपण किती अनलिमिटेड गोष्टी करू शकतो किंवा अनलिमिटेड गोष्टी मॅनेज करू शकतो किंवा अनलिमिटेड गोष्टीमधून आपण आपल्याला लाभ घेऊ शकतो किंवा लेवरेज घेऊ शकतो. दॅट इज कॉल्ड इकॉनॉमिक्स. ओके, also economics explain the problems of living in communities in terms of the underlying resources cost and consumer benefits. ठीक आहे, इकॉनॉमिक्समध्ये अजून काय एक्सप्लेन केलं जातं की लिव्हिंग कम्युनिटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये तुमचे रिसोर्स कॉस्ट काय आहेत, कन्झ्युमरचे बेनिफिट त्याच्यामधून किती येणार आहे. जर का तुम्ही एखादी लायबिलिटी किंवा एखाद्या असेट जर का तुम्ही कुठे गुंतवताय, लिक्विड ॲसेट असेल एखादं तुमच्याकडे, तर ते लिक्विड ॲसेट तुम्ही जर कुठेतरी गुंतवलं त्याचं तुरंत म्हणजे काही दिवसात किंवा काही ह्याच्यामध्येच तुम्हाला त्याचं बेनिफिट भेटलं पाहिजे किंवा त्याच्यामधून खूप सारा असा पैसा तुम्हाला मिळाला पाहिजे. ठीक आहे, जर एखादं तुमच्याकडे लिक्विड ॲसेट असेल which is rapidly converted into the cash while keeping it into the market value. Okay, so that is called as a liquid asset. Next is the economics is about the coordination of activities which result from the specialization. Okay, ॲक्टिव्हिटीचं कोऑर्डिनेशन आहे, त्याचं काय होतं, आपण त्याच्यामध्ये स्पेशलाइज होतो किंवा स्पेशलाइज्ड होतो. So next is the principle of economics. What is the principle of economics? The first is the people face trade-offs. That means to get the one thing we usually have to give up something else. एखादी गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल किंवा हे करायची असेल आपल्याला दुसरी गोष्ट त्यासाठी द्यावी लागते. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला मनी मिळवायचं असतील, पैसे मिळवायचे असेल त्यासाठी आपल्याला टाईम खर्च करायला लागतो, लाईक लिजर्स टाईम वर्सेस वर्क. किंवा एखादं वर्क कंप्लीट करायचं असेल तर आपल्याला टाईम द्यावा लागतो, टाईम आपल्याला ते स्पेंड करावा लागतो.
That means people face trade-offs means what? To get one thing, we usually have to give up something else. This is the first principle of the economics. Second principle of the economics, the cost of something is what you give up to get it. That means it is the opportunity cost is the second best alternative for econ. Okay, that means if the opportunity cost is going to college is the money you could have earned if you use that time to work. ठीक आहे. ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय? तुम्ही कॉलेजमध्ये जाताय मनी पैसे कमवण्यासाठी, तर त्याचं कॉस्ट काय आहे? जर का तुम्ही टाईम ऑफ वर्क, ठीक आहे, दॅट टाईम ऑफ वर्कमध्ये तुम्ही ते काम करता, तुम्हाला त्याचे पैसे भेटणार आहे, बेनिफिट भेटणार आहे. दॅट मीन्स द कॉस्ट ऑफ समथिंग इज वॉट यू गिव्ह अप टू गेट इट. ठीक आहे, तुम्ही जे गोष्टी देणार आहे त्याचं तुम्हाला बेनिफिट भेटणार, म्हणजेच ते त्याचं तुम्हाला कॉस्टिंग भेटणं, त्याचं तुम्हाला मोबदला भेटणं, दॅट इज कॉल्ड ॲज द कॉस्ट. ओके, नेक्स्ट इज द रॅशनल पीपल थिंक ॲट द मार्जिन. रॅशनल पीपल म्हणजे काय? रॅशनल मिनिंग इज वॉट? रॅशनल पीपल्स म्हणजे इंटेलिजंट थिंकर्स. ओके, जे काही इंटेलिजंट थिंकर्स असतात ते ऑलवेज काय कशाचं हे करतात? मार्जिनचं बेनिफिटचं बघतात, नेहमी मार्जिनबद्दल ते विचार करतात. दॅट मीन्स द मार्जिनल चेंजेस आर स्मॉल इन्क्रिमेंटल चार्जेस टू अन एक्झिस्टिंग प्लॅन ऑफ द ॲक्शन. म्हणजे एखादा एक्झाम्पल असेल, डिसाइडिंग टू प्रोड्यूस वन मोर पेन्सिल ऑर नॉट. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल प्रोडक्शन असेल, प्रोडक्शनबद्दल एक गोष्ट निर्माण करायची का 10 करायच्या, किती गोष्टीचं प्रोडक्शन करायचं, त्यातून बेनिफिट काय होणार आहे, त्यातून मार्जिन किती भेटणार आहे, प्रोडक्शन कॉस्ट किती असणार आहे, ट्रॅव्हलिंग कॉस्ट किती असणार आहे, मटेरियल कॉस्ट किती असणार आहे, मग त्याच्यामधून जी पेन्सिल बनणार आहे त्याची कॉस्ट किती असणार आहे विथ मार्जिन. विदाउट मार्जिन सपोज एखाद्या पेन्सिलची किंमत तुम्हाला ₹1 पडत असेल किंवा 50 पैसे पडत असेल, विथ इन्क्लुडिंग ऑल विथ इन्क्लुडिंग देअर मटेरियल कॉस्ट, दॅट मीन्स रॉ मटेरियल कॉस्ट, ट्रान्सपोर्टेशन, त्याचं प्रोडक्शन कॉस्ट, सगळं मिळून जर का तुम्हाला 50 पैशाला एक पेन्सिल पडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मार्जिन किती ठेवू शकता? ₹1, ₹1.5, ₹2, इट्स ऑल डिपेंड ऑन यू. म्हणजे द रॅशनल पीपल जे असतात, जे काही इंटेलिजंट थिंकर्स असतात, ते काय विचार करतात की एखादं प्रोडक्शन निर्माण करण्यासाठी मला किती खर्च येतो आणि त्यातून मला मार्जिन किती भेटणार आहे, त्यामुळे मी किती पेन्सिल्स डेव्हलप केल्या पाहिजे, किती प्रोडक्शन केलं पाहिजे. ओके, सो द पीपल विल ओनली टेक ॲक्शन ऑफ द मार्जिनल बेनिफिट्स एक्सिड द मार्जिनल कॉस्ट. ठीक आहे, म्हणजे ते ॲक्शन्स कधी घेतात? मार्जिनल बेनिफिट किती भेटेल मार्जिनल कॉस्टच्या. ठीक आहे, त्याच्यावरून तुमचं हे ठरतं. रॅशनल पीपल थिंक्स ॲट द मार्जिन. नेक्स्ट इज पीपल रिस्पॉन्ड टू इन्सेंटिव्स. No, the incentives is something that causes a person to act because people use cost and benefits analysis. They also respond to the incentives. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, ह्यांनी खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे. पीपल रिस्पॉन्ड टू इन्सेंटिव्स म्हणजे आपण जर एखादा टॅक्स लावला एखाद्या गोष्टीवरती तर त्याचा मोबदला काय होणार आहे. म्हणजे जर टॅक्स वाढवला किंवा टॅक्स खूप प्रमाणाबाहेर जास्त आला तर ती गोष्ट लोक खरेदी करतील का, किंवा टॅक्स कमी ठेवला तर ती गोष्ट लोक खरेदी करतील का. फॉर एक्झाम्पल, जर का आपण एक एक्झाम्पल घेऊ, सिगरेट आहे. ठीक आहे, इथं बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. जर का सिगरेटवरती आपण हायर टॅक्स लावला तर बिचारे लोक ज्यांना ते परवडणारच नाही, किंवा ते आपल्याला माहिती येते की ते आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. ठीक आहे, जर सिगरेटवरती जास्त हे लावलं तर लोक स्मोकिंग करायचे कमी येतील, स्मोकिंग करायचे थांबतील. सिगरेटवरती जास्त टॅक्स लावला तर तसं जर का एखाद्या चांगल्या गोष्टीवरती तुम्ही जास्त टॅक्स लावला किंवा कमी टॅक्स लावला, चांगल्या गोष्टीवर तुम्ही कमी टॅक्स लावला तर ऑब्व्हियसली पीपलचा यूज वाढेल. सपोज आपण बोलू आता कापडी पिशव्यांवरती सपोज सरकारने कमी टॅक्स लावला, किंवा एखादे ऑर्गॅनिक फूड्स किंवा ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स किंवा ऑर्गॅनिक फ्रूट्स असतील त्याच्यावरती सरकारने कमी टॅक्स लावला तर ऑब्व्हियसली लोक घेणारे वाढतील, त्याने बेनिफिट होणार आहे. पण जर का सिगरेट किंवा ड्रिंकसारख्या ज्या काही शरीराला घातक अशा गोष्टीवरती सरकारने टॅक्स भरपूर वाढवला तर काय होणार, लोक ऑटोमॅटिकली ते कमी गोष्ट घेतील. फॉर एक्झाम्पल बघा, मॅकडॉनल्ड्स किंवा पिझ्झा हट्स किंवा डॉमिनोज वगैरे जे काही आउटर साईड प्रोडक्ट्स आहेत इंडियाच्या बाहेरचे, त्याने आपल्या शरीराला जास्त फायदा होत नाही, कारण ते फास्ट फूड आहेत, त्याने आपल्या शरीराला नेहमी घातकच असतात त्या. ठीक आहे, त्यामुळे सरकारने त्या गोष्टीवरती खूप जास्त टॅक्स लावलेला आहे. ठीक आहे, सो हे झालं पीपल रिस्पॉन्ड टू इन्सेंटिव्स. इन्सेंटिव्हला ते कशा प्रकारे रिस्पॉन्ड करतात. नेक्स्ट इज द फिफ्थ प्रिन्सिपल इज दॅट द ट्रेड कॅन मेक एव्हरी वन बेटर ऑफ. The trade allows the countries to specialize according to their comparative advantages and to enjoy a great variety of the goods and services. ठीक है, next is the markets are usually a good way to organize the economic activity.
The Adam Smith made the observation that when the households and firms interact in markets guided by the invisible hands, they will produce the most surpluses for the economy. म्हणजे जर का हाऊसहोल्ड्स आणि फर्म जे असतील ते जर इंटरॅक्ट करायला लागले मार्केट्समध्ये, ठीक आहे, इनविजिबल हँड्सने ते इंटरॅक्ट करायला लागले, गाईड करायला लागले, त्याचं प्रोडक्शन कॉस्ट आहे किंवा द प्रोड्यूस द मोस्ट सरप्लसेस फॉर द इकॉनॉमी. त्याचा खूप बेनिफिट होतो. ठीक आहे. द मार्केट्स आर युजली अ गुड वे टू ऑर्गनाइज द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. The next is the governments can sometimes improve the economic outcomes. That means the market is failure occur when the market fails to allocate the resources efficiently. So the governments can step in and intervenes in order to promote the efficiency and equity. बघा, फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट्स आता काय करत आहे, एखादा सपोज उद्योगधंदा तुम्हाला करायचा आहे, एखादा स्मॉल बिझनेस करायचा आहे, लोक उद्योग म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. त्यासाठी सरकार आपल्याला आहे ना मशीन्ससाठी लागणारे 90% मशीनसाठी लागणारे पैसे ते देते किंवा 80% पैसे ते देते, 20% फक्त आपल्याला टाकायचे असतात. तर तुम्हाला एखादा उद्योग स्टार्ट करायचा असेल तर, ठीक आहे, बेनिफिशियरी बोलतो आपण त्याला थोडक्यात, म्हणजे सरकारकडून आपल्याला बेनिफिट्स भेटतात. तुम्हाला एखादा मत्स्योत्पादनचा उद्योग स्टार्ट करायचा असेल तर त्यासाठी 90% सरकार आपल्याला रक्कम देते. पण त्याच्यामध्ये आपल्याला इनिशियली आपल्याला टाकावं लागतं, बट सरकारकडून किंवा गव्हर्नमेंटकडून त्या गोष्टी भेटतातच. अशा टाईपमध्ये गव्हर्नमेंट इम्प्रूव्ह करू शकतं इकॉनॉमिकल आउटकम्स, ठीक आहे, किंवा उद्योगधंद्याला चालना देण्यासाठी गव्हर्नमेंट सबसिडी देतं. ओके. So the next is the standard of living depends of a country's production. ठीक आहे, बरोबर आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघा, तुम्ही आउट ऑफ कंट्रीजमध्ये बघितल्यानंतर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघा, आपल्या इंडियामधलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघा, अफगाणिस्तानमधलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघा, पाकिस्तानमधलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघा, ठीक आहे. दॅट मीन्स द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग डिपेंड्स अपॉन द कंट्रीज प्रोडक्शन. कंट्री किती प्रोड्यूस करते आहे, तुमची कंट्री किती श्रीमंत आहे, त्याच्यावरती तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग डिपेंड असतं. See, the more goods and services produced in a country, the higher the standard of living. Okay, so as people consume a larger quantity of the goods and services, their standard of living will increase. Obviously, जर तुम्हाला भारी पॅकेज असेल, भारी पैसे मिळत असेल प्रत्येक मंथली, तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन्क्रीज होणार. ओके, सो डिपेंड्स ऑन द की तुम्ही तुमचं कंपनी किती किंवा तुमची कंट्री किती गुड्स प्रोड्यूस करते आहे किंवा किती बिझनेससाठी तुम्हाला हे करते आहे, किती पॅकेज देते आहे, त्याच्यानुसार तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ठरतं. ओके, सो द प्राइजेस राईज वेन द गव्हर्नमेंट प्रिंट्स टू मच मनी. बघा, खूप जण विचार करतात, हा बघा खूप लॉजिकली आहे. आपण काय म्हणतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपलीच आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघ, आपण जास्त पैसे छापले तर आपल्याला का नाही बेनिफिट होणार, जास्त पैसे छापले तर आपल्यातली गरिबी निघून जाईल. खूप जर लॉजिकल होतं की पैसे जास्त छापा, पैसे जास्त हे करा, मग त्याने इकॉनॉमी वाढेल, आपला देश श्रीमंत बनेल. पण बाळांनो असं नसतं, त्यामुळेच इकॉनॉमिक्स म्हणतात. कारण का, वेन टू मच मनी इज फ्लोटिंग इन द इकॉनॉमी, देअर विल बी द हायर डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस. जर का खूप सारा पैसा मार्केटमध्ये यायला लागला, खूप सारे पैसे आपण छापले, त्याच्यामुळे डिमांड वाढणार ना. कारण बघा, खूप सारा पैसा आला की आपण जास्त बिझनेससाठी लागणारं रॉ मटेरियल मागवणार, खूप जास्त प्रोडक्शन करायला लागणार, ठीक आहे. सो इट्स डिमांड फॉर द गुड्स अँड सर्व्हिसेस. सो दिस विल कॉजेस द फर्म टू इन्क्रीज देअर प्रायजेस इन द लाँग रन, कॉजिंग इन्फ्लेशन. कळलं, म्हणजे रॉ मटेरियलचं सप्लाय वाढणार, हे वाढणार, डिमांड वाढणार म्हटल्यावरती तर त्यांची कॉस्ट पण वाढणार. जर त्याची कॉस्ट जर का हायर लेवलला गेली, दॅट मीन्स परत काय होणार, परत तेच होणार की उलटं रॉ मटेरियलचं रेट जास्त हाय झाल्यामुळे परत इकडं गुड्स आणि ह्याच्यावरती त्याचा इफेक्ट होणार. आणि ऑब्व्हियसली त्याचा सगळ्यांचा इफेक्ट प्रोडक्शनवरती होणार. प्रोडक्शनवरून जे मटेरियल किंवा जे आपल्याला जी एखादी वस्तू आपली डेव्हलप होणार त्याच्यावर त्याचा इफेक्ट पडणार. समजलं. सो द प्राइस राईज व्हेन द गव्हर्नमेंट प्रिंट्स टू मच मनी. दिस इज ऑल्सो वन प्रिन्सिपल ऑफ द इकॉनॉमी. बघा, परत एकदा बघा, वेन टू मच ऑफ द मनी इज फ्लोटिंग इन द इकॉनॉमी, देअर विल बी द हायर डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस. सो दिस विल कॉजेस द फर्म्स टू इन्क्रीज देअर प्राइजेस इन द लाँग रन, कॉजिंग इन्फ्लेशन. And the last one is the society faces a short run trade-off between the inflation and the unemployment. म्हणजे काय, इन द शॉर्ट रन when the prices increases, the suppliers will wants to increase their production of the goods and services. ठीक आहे, प्राईस जो इन्क्रीज होते बघा, आता सप्लायर्स काय करतात, ते इन्क्रीज करायचं त्यांची इच्छा असते प्रोडक्शन गुड्स किंवा सर्व्हिसेसची. इन ऑर्डर टू अचीव दिस, दे नीड टू हायर मोर वर्कर्स टू प्रोड्यूस दोज गुड्स अँड सर्व्हिसेस.
ठीक आहे, बरोबर आहे. आपल्याला एखादी प्रोडक्शन ची हे वाढवायचं असेल, काय म्हणतात ते प्रोडक्शनचे आपल्याला जर का अमाऊंट वाढवायची असेल तर ऑब्वियसली तुम्हाला जास्त वर्कर्स लागणार. ठीक आहे. सो द मोर हायरिंग मीन्स द लोअर एम्प्लॉयमेंट वाईल देअर इन्स्टेड इन्फ्लेशन. हावेवर दिस इज नॉट द केस इन द लाँग रन. लाँग रनसाठी काय आहे, दिस इज नॉट युजफुल. पण जर का मोर तुम्हाला हे करायचं असेल, प्रोडक्शन कॉस्ट करायची असेल किंवा प्रोडक्शन डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला एम्प्लॉईज लागणार खूप सारे. मग एम्प्लॉईज लागल्यामुळे काय होणार, अनएम्प्लॉयमेंट देशाची कमी होणार. पण हे लाँग टर्मसाठी नाही आहे, ते शॉर्ट टर्मसाठी आहे. जोपर्यंत ते इन्फ्लेशन जोपर्यंत ते कवरअप होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. हे झाले द प्रिन्सिपल्स ऑफ द इकॉनॉमी. नेक्स्ट इज वॉट द इम्पॉर्टन्स इकॉनॉमिक इज इम्पॉर्टंट इन द कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज. सो द कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री इज वन ऑफ द corresponding industries of today that has a great impact on the economy of any nation. So any pieces of infrastructure or real estate erected around us is undertaken by segments under the construction industry. So the scope of the construction industry is too broad in its child lifting, making its valuable contribution for the expanding in future. तर बघा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचा रोल काय आहे ह्याच्यामध्ये. सो द एनी काइंड ऑफ अल्ट्रेशन्स इन स्ट्रक्चरिंग प्रॉपर्टीज इज डन बाय अ प्रोफेशनल कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज. ठीक आहे. म्हणजे स्ट्रक्चरिंग प्रॉपर्टी जे आहे त्याचं एक डन कोण करतं, प्रोफेशनल जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज आहेत ते त्याचं ॲनालिसिस करतात. सो द कन्स्ट्रक्शन कॅन बी द जेनेरिक ऑर द बेस्ड ऑन द सिव्हिल इंजिनिअरिंग ऑब्व्हियसली. सो द बिल्डिंग ऑफ अ डॅम, रोड्स, मॉन्युमेंट्स, वुडन स्ट्रक्चर्स, रिअल इस्टेट ॲसेट्स एक्सेट्रा इज डन बाय द कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री विथ द प्रॉपर कॅल्क्युलेशन. ठीक आहे. जे डेव्हलपमेंट होते आपल्या कंट्रीजमध्ये किंवा अदर कंट्रीजमध्ये त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द सिव्हिल इंजिनियर्स असतात. सो सिव्हिल इंजिनियर्सकडे जो रोल असतो डॅम्स कन्स्ट्रक्ट करायचा, रोड कन्स्ट्रक्ट करायचा, वुडन स्ट्रक्चर्स, रिअल इस्टेट असेट्स हे सगळं कन्स्ट्रक्ट करायचं असतं. ते त्याच्यामध्ये ते प्रॉपर कॅल्क्युलेशन आहे ते कन्स्ट्रक्ट होतं. ओके. सो द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री इन इकॉनॉमिकल ग्रोथ. तर काय कॉन्ट्रीब्युशन आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचं इकॉनॉमिकल ग्रोथ अचीव व्हायला किंवा डेव्हलप व्हायला. सी इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सेक्टर टू द कॉन्ट्रीब्यूट्स द ग्रेटरली in the economical growth of a nation. So the construction industry is an investment which is lead sectors where the government shows the high interest. ठीक आहे. द कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये गव्हर्नमेंट काय करतं, जास्त पैसा टाकतं आपला की बाबा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, कंट्रीची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, रोड्स व्हायला पाहिजे, डॅम्स व्हायला पाहिजे, प्रॉपरली बिल्डिंग्स डेव्हलप व्हायला पाहिजे, कॉर्पोरेशन एरियाज डेव्हलप व्हायला पाहिजे, गार्डन्स पाहिजे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ते त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय करतं, जास्त पैसा इन्व्हेस्ट करतं. हे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीजमध्ये ते हाय इंटरेस्ट दाखवतं. सो द गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स विथ कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज टू डेव्हलप द इन्फ्रास्ट्रक्चर्स रिलेटेड टू द हेल्थ, ट्रान्सपोर्ट ॲज वेल ॲज द एज्युकेशन सेक्टर्स. ओके. सो द फॉर दिस प्रॉस्पॅरिटी ऑफ एनी नेशन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री इज द क्रुशियल. ओके. सो कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचा रोल इकॉनॉमिक सेक्टरमध्ये असा आहे की तुम्ही जे काही डेव्हलपमेंट कंट्रीजमध्ये होते, डेव्हलपमेंट जशी होते तसं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं. हे आपण आधीच्या स्टेटमेंटमध्ये बघितलेलं आहे. दॅट मीन्स गव्हर्नमेंट काय करतं की आपले जे पैसे आहेत ते कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीजमध्ये गुंतवतं. फॉर एक्झाम्पल रोडसाठी गुंतवतं, रेल्वे ट्रॅकसाठी गुंतवतं, पुन्हा अजून हॉस्पिटल्ससाठी गुंतवतं. ठीक आहे. ट्रान्सपोर्टसाठी गुंतवतं, एज्युकेशन सेक्टर्ससाठी गुंतवतं. ठीक आहे. त्याच्यासाठी ह्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचा रोल इकॉनॉमिक ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. द नेक्स्ट इज दी वॉट द डायव्हर्सिफाईड क्लायंट्स ॲक्ट इन कन्स्ट्रक्शन डील. म्हणजे खूप सारे विविध डायव्हर्सिफाईड म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे विविधतापूर्ण डायव्हर्सिफाईड क्लायंट्स ॲक्ट्स इन अ कन्स्ट्रक्शन डील. तर ह्यांचं काय डील असतं कन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये, कोणते ॲक्ट असतात. सो द कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री इज डायव्हर्सिफाईड. सगळ्यांना माहिती आहे खूप विविधपूर्ण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असते. इट इन्व्हॉल्व्स द न्युमरियस क्लायंट्स लाईक प्रॉपर्टी बिल्डर्स, प्रॉपर्टी डेव्हलपर्स, मटेरियल सप्लायर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स. बघा एखादी फर्म असेल बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये एखादी फर्म असेल जी कॉन्ट्रॅक्ट्स घेते, पुन्हा त्याच्यामध्ये मग सगळ्या अथॉरिटीज येतात. बरोबर. म्हणजे मला प्लॅन सँक्शनिंगपासून ते बिल्डिंग पूर्ण फिनिशिंगपर्यंत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे लँड घेण्यापासून ते डेव्हलप करण्यापर्यंत मध्ये सगळ्या अथॉरिटीज येतात. मग त्याच्यामध्ये कोण कोण असतं, प्रॉपर्टी डेव्हलपर असतो, प्रॉपर्टी बिल्डर्स असतात, मटेरियल सप्लायर्स असतात, कॉन्ट्रॅक्टर्स असतात. So the construction industry brings cost-effective buildings solutions where in all these clients
play an active role to make the contracts a success. Okay, obviously. So also the attractive construction of the infrastructural attracts many inward investors for the business deals. खूप सारे इन्व्हेस्टर्स कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये हे करण्यासाठी ते उत्सुक असतात किंवा इंटरेस्ट दाखवतात कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीजमध्ये स्वतःचे पैसे गुंतवायला. ठीक आहे. सो द वेल कन्स्ट्रक्टेड इन्फ्रास्ट्रक्चर्स क्रिएट्स अ हेल्दी एन्व्हायरमेंट टू वर्क इन, सो देअर बाय इन्क्रीजिंग द प्रोडक्टिव्हिटी अँड फ्लेक्झिबिलिटी ऑफ द लेबर फोर्स. त्याच्यामुळे काय होतं, ऑब्व्हियसली अनएम्प्लॉयमेंट कमी होतं, लेबर्सला जॉब्स भेटतात. ठीक आहे. त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढते, फ्लेक्झिबिलिटी वाढते लेबर फोर्समुळे आणि ते काम डेव्हलप लवकर कम्प्लीट होतं. Okay, so next part is the pollution control. So construction industry works with calculation and within the framework of the carbon credits. So their input of resources is to precise by implementing the optimum use with minimum wastages. म्हणजे मिनिमम वेस्टेजेसमध्ये तुम्ही किती इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ पोल्युशन कंट्रोल. नेक्स्ट इज द लॉजिस्टिक्स. So the logistics contributes greatly to the construction industry. Okay, logistics contributes greatly in the construction industry. It teaches the effective management of product transport, product handling, delivering of materials. Logistics अर्थ काय होतो? Logistics. So the logistics म्हणजे काय? It contributes greatly to the construction industries. Okay, it teaches the effective management of product transport, product handling, delivery of the material, storage. With the executive logistic on construction industry reduces the cost by up to the 2.5%. Okay, so the tools and machines. So with the competitive times, many construction equipments have been introduced that make the construction work easy, quick as well as safe. So the certain common construction equipments are कोणते tools and machines असतात. कॉम्पिटेटिव्ह टाईम्समध्ये मेनी कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स आपण हे करू शकतो, यूज करू शकतो डेव्हलपमेंट कंप्लीट करण्यासाठी. सो द एरियल लिफ्ट्स, कॉन्क्रीट मिक्सर्स, बॅकहो लोडर्स, क्रेन्स, एक्स्कॅव्हेटर्स, जनरेटर्स, इंजिन्स, लाईट टॉवर्स, क्रॅपर्स, ट्रेलर्स, वेल्डर्स अँड मेनी मोर. हे सगळे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स आहेत जे कन्स्ट्रक्शन फास्टमध्ये होण्यासाठी आपण यूज करतो. There are some earth-moving equipments also. These equipments helps in the digging, foundation and landscape areas for the construction vehicles. So they are the heavy-duty vehicles for conducting the civil engineering task. The material handling equipments. These equipments lift or move construction material for crane. It is the most common construction machine which is seen at the construction site. So the construction activity is incomplete without the use of cranes. So and crane rigging is one of its specialties. Okay, the next is the construction equipments. So these equipments are mixture and conveyors which is used during the construction. So hence as mentioned above, the construction industry which plays the significant role in the success of the economy. So the government and other regulatory authorities which is need to consider this point seriously in order to ensure that the industry receives the importance that is which deserve. Okay, so the next important part is the assets. Assets म्हणजे काय? मालमत्ता. तुमच्याकडे किती मालमत्ता आहे, that is called as the assets. Okay, so assets is a resource which is owned or controlled by an individual, corporation or government with the benefits, with the expectation that it will generate a positive economic benefit. तुमच्याकडे एखादी प्रॉपर्टी आहे, एखादी असेट आहे, एखादी मालमत्ता आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जमीन आहे, तर ती जमीनची व्हॅल्यू काही वर्षानंतर जेव्हा मी ती मार्केटमध्ये ओपन करेल किंवा लिक्विड ॲसेट म्हणू शकतो आपण त्याला, जेव्हा मार्केटमध्ये मी त्याला विकायला काढेल तेव्हा त्याची प्राईस काही वर्षानंतर किती असेल, त्याचं बेनिफिट किती भेटेल, मला मार्जिन किती भेटेल. जर आत्ता मी सपोज 1,00,000 रुपये गुंतवते आहे एखाद्या गोष्टीमध्ये, तर पुढं जाऊन मला 4-5 वर्षांनी त्याची व्हॅल्यू किती भेटेल का अजून कमी होईल. बघा फॉर एक्झाम्पल बघा ॲसेट्समध्ये काय कसा फरक ओळखायचा. तुम्ही मोबाईल घेतला आता, ठीक आहे, 50,000चा मी मोबाईल घेतला, 4 वर्षांनी त्याची प्राईस किती असेल बाळांनो, 10,000, 5,000. दॅट मीन्स माझ्या ह्याच्यामध्ये काय लॉस आहे. मी महाग मोबाईल मी घेते नो फॉर शुअर म्हणजे कामासाठी किंवा बाकी गोष्टी, पण 4 वर्षात त्याची व्हॅल्यू काय होणार, डिक्रीज होणार आहे. सो दॅट इज नॉट माय असेट और दॅट इज नॉट माय लिक्विड असेट. ही फक्त मी डेड इन्व्हेस्टमेंट आहे. डेड इन्व्हेस्टमेंट म्हणजे एकदा केली की त्याची प्राईस नंतर कमी कमी होत जाणार आहे. लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, तुमचे कपडे असतील, तुमचे बाकीचे भारी भारी शूज असतील, काही
ठीक आहे. पण ॲसेट्स किंवा लिक्विड ॲसेट म्हणजे काय, तुमचं बंगला आहे, तुमची जमीन आहे, तुमचं कुठेतरी हॉटेलिंगमध्ये किंवा शॉप्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलेलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द असेट्स व्हॅल्यू, की ज्यांची पुढे जाऊन व्हॅल्यू वाढणारच आहे कमी व्हायच्या ऐवजी. ठीक आहे. So an asset is a resource which is owned or controlled by any individuals, corporation or government within the expectation that it will be generate a positive economics benefits, which is the common type of asset included the current, non-current, physical, intangible, operating, non-operating. Okay, so the correctly identifying and classifying the types of assets is the critical to survival of the company, especially solvency and the associated risk. नेक्स्ट द लायबिलिटी, म्हणजे असेट्स अँड लायबिलिटी म्हणजे काय, मालमत्तेसोबत तुमचं दायित्व काय आहे. लायबिलिटी इज डिफाईन्ड ॲज द फ्युचर सॅक्रिफायसेस ऑफ द इकॉनॉमिक बेनिफिट्स दॅट द एंटिटी ऑफ ऑब्लिगंट टू मेक टू अदर एंटिटीज ॲज अ रिझल्ट टू पास्ट ट्रान्झॅक्शन ऑर अदर पास्ट इव्हेंट्स. सो द सेटलमेंट ऑफ विच मे रिझल्ट इन द ट्रान्सफर ऑर यूज ऑफ द assets provision of services or other yielding of economic benefits in the future. ठीक आहे. लायबिलिटीज म्हणजे काय, तुमचं दायित्व काय तुमच्या मालमत्ता रिलेटेड, ते तुमचं पुढचं फ्युचर बेनिफिट ठरवतं. द नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द बॅलन्स शीट. तुम्ही ह्याच्यामध्ये कॉमर्समध्ये बघितलं असेल, बॅलन्स शीट टॅली करायचं आहे, बॅलन्स शीट टॅली होत नाही आहे म्हणजे काय होत नाही आहे. तर बघा, बॅलन्स शीट इज द फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अ कंपनी विच इन्क्लूड्स द असेट्स, liabilities, equity capitals, total debits, etc. at a point in a time. So balance sheet includes the assets on one side and liabilities on the other side. So for the balance sheet to reflect the true pictures, both heads, that is the liability and assets, it should be tally with the assets is equals to liability plus the equity. ठीक आहे. लायबिलिटी आणि असेट्स काय काय आहे, ते असेट्स कसं टॅली करणार, तर लायबिलिटीज प्लस इक्विटीवरून तुम्ही असेट्स टॅली करणार बॅलन्स शीटमध्ये. ठीक आहे. ओके, सो इम्पॉर्टन्स काय आहे बॅलन्स शीटचा, तर बघा, अ बॅलन्स शीट इज अन इम्पॉर्टंट फायनान्शियल स्टेटमेंट दॅट गिव्ज अ स्नॅपशॉट ऑफ अ फायनान्शियल हेल्थ ऑफ युअर बिझनेस ॲट अ पॉईंट इन अ टाईम. म्हणजे तुमची फायनान्शियल हेल्थ बिझनेसमध्ये कशी आहे ते दाखवण्यासाठी तुमचं बॅलन्स शीट असतं. त्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे स्नॅपशॉट्स असतात, म्हणजे तुमचे ॲसेट्स असतं, तुमचं लायबिलिटीज असतात, तुमचं लिक्विड ॲसेट्स असतं, या सगळ्या गोष्टी तुमच्या त्याच्यामध्ये असं प्रॉफिट म्हणा, लॉस म्हणा, सगळ्या गोष्टी, दॅट इज कॉल्ड एज अ बॅलन्स शीट. ओके. So you can also look at your balance sheet in conjunction with your other financial statement to better understand the relationship between the different accounts. So the balance sheet is important because it provides the following insights about your business. Liquidity. ठीक है. By comparing your business current assets to its current liabilities, you will get a clear picture of the liquidity of your company or how much cash you have readily available. ठीक आहे. लिक्विडिटी ह्याच्यामध्ये समजतं, म्हणजे तुमच्याकडे किती कॅश अवेलेबल आहे, सगळ्या गोष्टी सोडून दिल्या तर. यू ऑलवेज वॉन्ट टू हॅव अ बफर बिटवीन युअर करंट असेट्स अँड लायबिलिटीज टू कवर युअर शॉर्ट टर्म फायनान्शियल ऑब्लिगेशन्स. सो विथ असेट्स ऑलवेज ग्रेटर देन द लायबिलिटीज. अँड द एफिशियन्सी. By comparing your income statement to your balance sheet, you can measure how efficiently your business uses its assets. ठीक आहे. इन्कम स्टेटमेंट आपल्याला एखाद्या आपल्या कंपनीसारखं बघायचं असेल बॅलन्स शीटमधून, तर आपल्याला काय मेजर करावं लागेल, आपला इफिशियंटली किती बिझनेस रन होतो आहे असेट्स यूज करून. You can get an idea of how well your company is able to use its assets to generate the revenue. म्हणजे असेट्सचा यूज करून आपण किती अमाऊंटमध्ये प्रॉफिट करू शकतो, किती अमाऊंटमध्ये आपला रिव्हेन्यू येतो आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ इफिशियन्सी. ओके. नेक्स्ट इज अ लिव्हरेज म्हणजे काय, लाभ किती होतो आहे आपल्याला. युअर बॅलन्स शीट कॅन हेल्प यू अंडरस्टँड हाऊ मच लेव्हरेज युअर बिझनेस हॅज, विच टेल्स यू हाऊ मच फायनान्शियल रिस्क यू फेस. किती बॅलन्स आहे, किती लाभ झाले, त्याच्यामुळे तुम्ही किती रिस्क घेऊ शकता, किंवा ती किती रिस्कमध्ये तुम्ही सध्या आहात, तुम्ही किती रिस्क फेस करू शकता फायनान्शियली, हे तुमचं लेव्हरेजमधून कळतं. सो टू जज लेव्हरेज यू कॅन कम्पेअर द डेबिट्स टू इक्विटी लिस्टेड ऑन युअर बॅलन्स शीट. सी, इथं बॅलन्स शीट दिसते तुम्हाला, तुम्ही बघू शकता. इथं काय आहे, असेट्स. सो करंट असेट्स काय काय आहेत बघा, कॅश अँड कॅश इक्विवॅलन्स, अकाउंट रिसिवेबल, इन्व्हेंटरी कॉस्ट, प्रिपेड एक्सपेन्सेस अँड इन्व्हेस्टमेंट, त्याची टोटल कॉस्ट एवढी आली. द प्रॉपर्टी अँड द इक्विपमेंट, लँडची प्रॉपर्टी किती आहे, बिल्डिंग अँड इम्प्रूव्हमेंट इक्विटी किती आहे,
इक्विपमेंट्सला किती खर्च झाला, लेस ॲक्युमुलेशन किती झालं. अदर असेट्समध्ये इंटेंजिबल असेट्स किती झाले, लेस ॲक्युमुलेशन, ॲमॉर्टायझेशन किती झालं, तर टोटल असेट्स इकडे आलं. ठीक आहे. सो लायबिलिटी अँड द शेअर होल्डर्स इक्विटी. करंट लायबिलिटीज किती, अकाउंट पेएबल किती आहे, नोट्स पेएबल किती आहे, ॲक्युअर्ड एक्सपेन्सेस किती आहे, टोटल लायबिलिटीज किती आहे, टोटल हे करून लॉंग टर्म डिबॅट्स. शेअर होल्डर्स इक्विटी, कॉमन स्टॉक किती आहेत, ॲडिशन किती आहे, रिटर्न किती आहे, ट्रेजर स्टॉक किती आहे. ठीक आहे. बघा, सो इथं काय झालं, हे कम्पेअर झालं ना दोघांचं. म्हणजे काय झालं बघा, ह्याचे दोघांची अमाऊंट, एक मिनिट सॉरी, किती डॉलर्समध्ये, $4,72,100 आणि इथं पण सेम आहे $4,72,100. म्हणजे हे दोन्ही पण लायबिलिटी, शेअर होल्डर्स इक्विटी आणि टोटल असेट्स तुमचे दोन्ही पण बॅलन्स झाले. दॅट इज कॉल्ड एज अ बॅलन्स शीट एक्झाम्पल. ओके. सो प्रॉफिट अँड लॉस इज अ नेक्स्ट एक्झाम्पल. Profit and loss statement or income statement or statement of operations is a financial report that provides a summary of a company's revenue, expenses and profit losses over a given period of time. Okay, so the profit and loss statement shows a company's ability to generate the sales, manage the expenses and create profits. Okay, so it is prepared based on accounting principles that included the revenue recognition, matching and accruals, which makes it different from the cash flow investment. You can see here, this is the for debit side items. It is the date, particulars, LF, debits and credits. So profit and loss account. Okay, so इथं काही अमाऊंट डेबिट झालेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट किती आहे, फॉर ग्रॉस लॉस इज एवढं आहे. ऑन इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अकाउंट एवढं झालेलं आहे. हे डेबिट साईड आयटम झाले. फॉर क्रेडिट साईड आयटममध्ये बघा, ट्रेडिंग अकाउंट फॉर ग्रॉस प्रॉफिट डेबिट, ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इज डेबिट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एवढं क्रेडिट झालेलं आहे. नेक्स्ट इज नेट प्रॉफिटमध्ये. नेट प्रॉफिटचं अकाउंट बघा कसं असतं. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट डेबिटमध्ये दिलेलं आहे. कॅपिटल अमाऊंट एवढी होती क्रेडिटमध्ये. ओके, सो द नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट अँड नेट लॉस मीन्स वॉट, द कॅपिटल अकाउंट डेबिटमध्ये एवढे आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एवढे आहे. ठीक आहे. ठीक आहे. सो आज आपण काय काय बघितलेलं आहे. आज आपण बघितलं आहे व्हॉट इज द इकॉनॉमिक्स, व्हॉट इज द इम्पॉर्टंट रोल इन द इकॉनॉमिक्स, व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ द इकॉनॉमिक्स, व्हॉट इज प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, व्हॉट इज द ॲसेट्स, व्हॉट इज द लायबिलिटीज, व्हॉट इज द लिक्विड ॲसेट्स, व्हॉट इज द डायव्हर्सिफाईड, देन what is the role of the economics in the construction industry. Okay, so please comment your roll number in the comment box. Okay, in comment box write your roll number and your name also. Thank you so much.